सो हेलो एव्हरीवन, आय होप यू ऑल आर डूइंग गुड अँड वेलकम बॅक टू अनदर ट्रॅव्हल ब्लॉग. आणि आज आपण चाललो आहे आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैलम येथे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला. काय कुठे असं इथेच बसायचं ना? इथेच रोहन पाटील भाई आला असता तर इथेच जागा होती. आता जनरल काढून आले ना? 4 जण जनरल मध्ये, 4 जण जनरलला. तर काय सीन झाला, आम्ही 1 महिना आधी तिकीट काढलेली, पण आमच्या तिकीट सगळ्या 10 लोकांच्या वेटिंगमध्ये गेलेले. 10 मधले आता फायनली 7 लोक चाललो आहे आम्ही. काल रात्री म्हणजे 1 दिवस आधी चार्ट बनला, त्यामध्ये फक्त दोघांच्या कन्फर्म झाल्या. माझी कन्फर्म झाली आणि फेवरेट चाइल्ड वैभवची कन्फर्म झाली. बाकी सगळ्यांचा कारण निशांत सिल्वर, बाकी कोण नाही. 1 जण कॅन्सल झाला म्हणून आपले वैभवची कन्फर्म झाली आणि माझी एंड मोमेंटला लास्टला झाली. आणि बाकीचे 4 लोक होते त्यांची आम्ही जनरल तिकीट काढले. असं नव्हतं इलिगल होतं, पण आम्ही चाललो तिकीट पण काढलं. हां, तिकीट काढून चाललो. 6:55ची ट्रेन आहे, तर आत्ता वाजले 6:30. आपल्याकडे थोडा टाईम आहे. आता यांना जनरल डब्बा बघून यायचा. तर LTT विशाखापट्टणम ट्रेन आहे आपली आणि आपण LTT प्लॅटफॉर्मला आलो आहे, लोकमान्य टिळक टर्मिनल्स. आणि इथून आपली ट्रेन आहे आधी हैदराबाद जायचं. हैदराबादवरून आपल्याला बसची जर्नी आहे श्रीशैलमपर्यंत. जनरलमध्ये बसतात. जनरलमध्ये आलो आहे, भेटली जागा यांना वरती बसायला. 2 जण बसणार ना वरती? चला मी चाललो मी माझ्या कन्फर्म तिकीट बस जनरलमध्ये. चला S2 आहे ना? वैभव पाणी घेऊन आला आपल्याला. वैभवची चल मग वैभवची S2 मध्ये कन्फर्म झाली आहे सीट आणि आपण S3 मध्ये चाललो आहे. आपला डब्बा आहे S3. आपण आलो आहे आपल्या कोचमध्ये S3 मध्ये. 3 नंबर आहे आपला. तर अप्पर भेटली आपल्याला. सर 12 तासाची जर्नी होणार आहे, तर आपण आता एकटाच आहे. आणि आज आपण आलो आहे आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैलम येथे 12 ज्योतिर्लिंगांमधलं दुसरं ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला. तर तुम्हाला थोडी ट्रॅव्हलिंगची माहिती देतो. तुम्हाला जर यायचं असेल मल्लिकार्जुनला, तर त्यासाठी तुम्ही तुमच्या सिटीमधून मेल एक्सप्रेस पकडून हैदराबाद जवळ कोणत्याही स्टेशन जवळ या. आम्ही आलेलो लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरून विशाखापट्टणम एक्सप्रेसने. सकाळची 6:55ला LTT वरून सुटते ती. तर हैदराबादवरून तुम्हाला यायचं आहे MGBS म्हणजे महात्मा गांधी बस स्टँडला. ती खूप साऱ्या बसेस मिळतात श्रीशैलम येथे यायला. तर तुम्हाला एक टिप देतो. आम्ही काल सिकंदराबाद स्टेशनच्या बाहेर आल्यावर तिथून आम्हाला 7 किलोमीटरचं डिस्टन्स होतं MGBS महात्मा गांधी बस स्टँड. बट जस्ट तुम्ही बाहेर निघाल ना स्टेशनच्या, तर खूप रिक्षावाले मिळतात, तर ते 500-1000 मागतात. तर आम्हाला काल तो 1000 रुपये सांगत होता 7 लोकांसाठी, 7 किलोमीटरच्या डिस्टन्सला 2 रिक्षासाठी 500. आम्ही थोडं बाहेर आलो, ओला केली, तर आम्हाला 7 सीटर AC अर्टिगाने आम्ही 350 रुपयामध्ये आलो MGBSला. काल रात्री महात्मा गांधी बस स्टँडला आलो, बट तिकडे आम्हाला ना थांबायला लागलं, कारण आम्ही बस ॲडव्हान्समध्ये बुक नाही केली. तुम्हाला यायचं तर आधीच ॲडव्हान्समध्ये बुक करून ठेवा. महात्मा गांधी बस स्टँड ते श्रीशैलमपर्यंत 5 ते 6 आवर्सची जर्नी आहे. त्यासाठी आधीच बुक करून ठेवा बसची तिकीट. नाही तर आम्ही मग काल रात्री वेटिंगमध्ये थांबलो आणि सकाळी 4 वाजताची आम्हाला बस भेटली. मग ती सकाळी 4 वाजताची बस पकडून आता आम्ही पोहोचलेलो 11 वाजता इकडे श्रीशैलम येथे. आता अशी रूम घेतली आम्ही श्रीशैलमला. ही रूम घेतली आम्ही 3,500ला पडली. AC रूम, 2-3 बेड आहे त्याला. इथे एक आहे, इथे एकच AC दिली त्यांनी आणि आतमध्ये एक बेड आहे. इथे टॉयलेट वॉशरूम आहे, कॉमन आहे. 7 मित्र आलेत. येणार होते टोटल 10 मित्र. काय झालं पण आकाश? तर निशांत झाला कॅन्सर. रोहन बोलला मी सकाळी उठले येईल, आणि अजून आयुषला ते प्रॉब्लेम झालेला. या सगळ्यांना कम्फर्ट लागतो. आमच्या तिकीट ना वेटिंग मध्ये होत्या. मग लास्टला फक्त आमच्या दोघांच्या तिकीट कन्फर्म झालं. बाकी सगळे 4 जण जनरलने आलेत. जनरलचा एक्सपिरियन्स याला विचार आपण. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. एका सीट मध्ये 6 लोक बसतो. जनरल तर स्ट्रगल करून आले, बट आले. ज्यांना इच्छा असते ते येतात, ज्यांना नाही येतं ते 100 रिझन देतात. काय बोल, कॉल नव्हता रोहन पाटीलला, पण कॉल नव्हता, बुलावा नाही आला त्यांना. बुलावा नाही आला. त्याला काय बोलतात, रेडी सगळे? रेडी. आता हे आपले 7 लोक आहेत. याच्यामध्ये आपले 3 जण नवीन आहेत. अभि नवीन जॉईन झाला आपल्याला. अमे होता, गिरनारच्या ब्लॉग मध्ये होता. आकाश होता, आकाश असतो आपल्या ब्लॉग मध्ये. हे दोघं आपले गोदरेजचे कलिग्स जॉईन झालेत आपल्याला, घनश्याम आणि भूपेन. आणि हा आपला वैभव, हा तर होता आपल्या तमिळनाडू ब्लॉगला. जाऊया आता दर्शनाला. चला. हर हर महादेव. रूमचे डिटेल्स आहेत, ते फोन नंबर वगैरे आहे इकडे. तर हे मागे रूम होते आपल्या. इथून 500 मीटर अंतरावर मंदिर आहे. आणि आपल्यामध्ये अभि आणि अमेने लुंगी घातलेत. लुंगी सुटणार नाही ना अमे? जुगाड दाखव जरा. अमेने काहीतरी जुगाड लावलाय लुंगीला. त्याची वेलक्रोची लुंगी नाहीये. आम्ही दाखव. हा, अभिची वेलक्रो आहे. नाद केला पण वाया नाही झाला पाहिजे. लुंगी सुटली तर ऑरा मायनस होऊन जायला.
बघा इथे लॉकर आणि बेडची पण व्यवस्था आहे. 100 रुपये. तर दर ट्रिप प्रमाणे या ट्रिपलाही पहिला स्पॉन्सर मिळालेला आहे आपल्याला. पहिला स्पॉन्सर सोबत तयार झालेला आहे. दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस वैभव राय याचे वैभव राय. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा मान वाढवावा. आणि त्यानंतरचे स्पॉन्सर पण आपल्याकडे आहे ज्याचा परवाच बर्थडे झालेला आहे. अरे बापरे. आणि त्या वाढदिवसाच्या अमेय दादा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एक छोटासा केक कापण्यात येईल. आणि संध्याकाळचा नाश्ता एक नंबर. आता लिंबू सरबत नंतर नाश्ता. लिंबू सोड्याच्या नावाखाली मोठा मसाला टाकून दिलाय सोडामध्ये. 20 रुपयाला एक रिक्षामध्ये 7 लोक. अमेय हात दाखव. पोरांचं बजेट वाढलंय. चालायला पण यांना कंटाळा येतो उन्हाचा. रिक्षा घेऊन आलेत. 100 रुपये. चाललोय मंदिराजवळ मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला. आपण चाललोय मंदिराजवळ. आतमध्ये मल्लिकार्जुन दिसतंय. माझी इकडे चप्पल गायब झालेली. आता मी थोडा हॅक करणार आहे. शॉर्ट कर ना. एक इकडे ठेवली आपण. ठेव ना पीके सारखी. कप सारा. एक आपली इकडे. आणि आपलं चप्पल चोरणारा त्याला दिसतं. इथे आणि इथे बघू शकतो तो. इकडे चप्पल स्टँड पण आहे. अबे कुठल्या लाईनीत उभे आपण? दर्शनाच्या लाईनीत उभे. लाइन में थोड़ा चेंज है. बड़े साहब बोले कि पहले खाना खाओ बच्चे लोग 5 घंटा लाइन में खड़ा रहना पड़ेगा और अभी उस हिसाब से प्लानिंग कर रहे हैं. तर आम्ही आलोय अन्नप्रसादमच्या लाईनीमध्ये. काय आकाश दर्शन झालं का? दर्शन नाही. दर्शन आधी जेवण मग दर्शन. पहिला पोटोबा मग विठोबा. ही ट्रिप लीड केली आहे वैभवने. तर शरीर यष्टीवरून तुम्ही समजू शकता की त्याला गरज आहे. हा नवीन रूल या सध्याच्या ट्रिपला मी ऍड केला आहे. आधी जेवण मग दर्शन. रूल्स आर फ्लेक्सिबल. मॉडिफाय केल्या. येस हॅशटॅग मॉडिफिकेशन. हेमंतची फेवरेट प्लेस. हा तिथे आम्ही आलो आम्ही अन्नप्रसादमला. आम्ही हेमंतची फेवरेट प्लेसला आलो. फेवरेट प्लेस आणि त्यामध्ये केळ्याचे पान रामेश्वरम मध्ये. हा सेम साऊथ इंडिया. टिपिकल साऊथ इंडियन टेम्पल मधला अन्नप्रसादम. रस्सम आणि भात यायचा आता. आलं का भाई प्रसाद? आता अन्नप्रसादममध्ये आपण जेवण केलेलं आहे आणि आता आपण चाललो दर्शनाला. मोबाईल आधी लॉकरमध्ये जमा करू आणि मग दर्शनाला जाऊ. मस्त व्यवस्था केली आहे. चटके लागत नाही उन्हामध्ये. पाय पण चटके लागत नाही. आम्ही अन्नप्रसादमच्या आधीच दर्शन करणार होतो बट तिकडे दर्शनाला लाईन लागलेली. तिकडे आम्ही विचारलं तर ते बोलले की 4 ते 5 तास लागतील. मग बोलले सगळ्यांना भूक लागलेली म्हणून आम्ही आधी अन्नप्रसादमला गेलो. आता जेवण करून आत्ताच आलो आम्ही दर्शनाला. इथे 10 रुपये एक मोबाईल काउंटर. आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे. आपण 2:15ला दर्शनाच्या रांगेत होतो आणि आपलं 2 तासामध्ये मस्त असं दर्शन झालं आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचं. स्पर्श दर्शन नव्हतं. गाभाऱ्यामध्ये गेलो आणि थोडं डिस्टन्सवर होतं. तिथूनच आपलं दर्शन झालं. गाभाऱ्यातून दर्शन झालं. आम्ही प्रसादाचा लाडू घेतलेत. लाडू तिरुपती बालाजीला मिळतो ना तसा सेम लाडू आहे. छोट्याने 20 रुपयाला हा लाडू. लाडू 20 रुपयाला आहे. 100 ग्रामचा लाडू आहे आणि पिशवी 5 रुपयाची. चालत होतो जरा फोटो एक व्हिडिओ काढला. 2 मिनटं. हे हातात पकडून चालू. हे आहे श्रीशैलमचं ज्योतिर्लिंग आणि हे मध्ये आहे ना ते आहे आपलं ज्योतिर्लिंग तिकडे. ते टोटल 4 गोपुरम आहेत. 1 2 3 आणि याच्या एक मागे आहे 4. आणि आमचं ठरलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे इकडे. भारतातलं पहिलं मंदिर इकडे होतं हैदराबादमध्ये आंध्र प्रदेशमध्ये बांधलेलं. तिकडे आता चाललोय आम्ही दर्शनाला. सेकंड मंदिर आता भिवंडीला बांधलंय ना. हो जाऊन आलास? नाही गेलो नाही पण जायचंय. आधी आपण इकडे जाऊन येऊया शिवाजी महाराजांच्या टेम्पल जवळ. ते 15 रुपये एंट्री तिकीट होती. इकडे या एवढं भारी मंदिर बांधलं. महाराजांनी 1677 मध्ये